या संदर्भामध्ये बोलण्यासाठी राजकीय विश्लेषक अजय बोकील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजयजी, माझा आवाज आपल्याला येतोय? हो हो येतोय। कमलनाथ यांचे दुखणे नेमके काय, कारण ते आता भाजपाच्या वाटेवर जाणार आहेत अशा चर्चा सातत्याने होऊ लागलेल्या आहेत, काय त्यांचं नेमकं दुखणं असावं? त्यांचं नेमकं दुखणं सगळ्यात मोठं आहे की त्यांना पार्टीने साईडलाईन करून दिले पूर्णपणे। आणि मागे विधानसभा जे इलेक्शन झाले होते त्याच्यामध्ये काँग्रेसची फारच वाईट हार झाली होती। त्याच्यानंतर त्या हारचं जे काय ते टार्गेट यांनाच केलं गेलं की त्यांच्यामुळे पार्टी हारली मिसमॅनेजमेंटमुळे जी। आणि त्यानंतर त्यांनी आता पुन्हा राज्यसभेकरता प्रयत्न केला होता की मला राज्यसभेला पाठवा, ते हायकमांडनी ते पण त्याला नाकारलं जी। त्याच्यामुळे त्यांनी विचार केला की आता इथे राहून काही फायदा नाही आणि आपण आता बीजेपी केलं जास्त बरं। दुसरं म्हणजे कारण मुख्य म्हणजे हे की ते कमलनाथ फार मोठे व्यवसायी आहेत त्यांचा, आणि त्यांना ही काळजी लागली होती की जसं इतर लोकांना छापे पडतात तर यांच्यावरही पुढे मागे हे टार्गेट होऊ शकतात जर काँग्रेसमध्ये राहिले तर बीजेपी मध्ये त्यांना थारा मिळाला तर कदाचित हाही त्यांचा मोठा फायदा असेल। आणि सध्याची जी माहिती म्हणजे लेटेस्ट त्याच्यामध्ये ही आहे की त्यांच्यामध्ये डिलिंग चाललेलं आहे बीजेपी आणि कमलनाथ मध्ये। त्यांच्याबरोबर 3 आमदार पण जाऊ शकतात काँग्रेस बीजेपी मध्ये, ते पण चाललेलं आहे। मात्र अजयजी, ज्योतिरादित्य सिंधिया हे आधीच भाजपामध्ये असताना कमलनाथ यांना काय लाभ मिळेल असं वाटतं आपल्याला? असं सध्याची माझी जी माहिती आहे त्याप्रमाणे हे की ते 2-3 लोकसभा सीट पण मागतात त्यांच्या माणसांकरता, त्यांचे जे समर्थक आहेत त्यांच्याकरता। जर ती दिली आणि छिंदवाडा सीट ज्याच्यावर ते पहिलेपासूनच ते MP होते छिंदवाडा सीटवरनं, तर कदाचित त्यांना ती छिंदवाडा सीट देईल आणि मुलाला विधानसभा सीट देतील, असे अदलाबदली होऊ शकते। जी जी। येत्या काळामध्ये या संदर्भात काय घडामोड होतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल।